19 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद राष्ट्रवादी सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार आहे। सशक्त व समृद्ध समाज निर्मितीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राखी भेटीसाठी भाऊ येतोय भेटीला उपक्रम मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, विधवा, परित्यक्ता महिला व अपंग महिला यांच्याकरिता विमा सुरक्षा कवचाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रमुख उपस्थिती जयंत पाटील, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य, अनिल बाबू देशमुख, माजी गृहमंत्री, रोहिणीताई खडसे, प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र राज्य, माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे, माजी आमदार भैयासाहेब तिडके, संतोषदादा कोरपे, अध्यक्ष जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक अकोला, मेहबूब शेख, प्रदेशाध्यक्ष युवक आघाडी महाराष्ट्र राज्य, संग्रामदादा गावंडे, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विमा सुरक्षा कवचाची राखी भेट देण्यात येणार आहे। आयोजक सम्राट डोंगरदिवे, प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य, स्थळ लाल शाळा, शिवाजीनगर, मूर्तिजापूर। श्री संत रूपलाल महाराज शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ आंबोडा द्वारा संचालित नंबर 7 श्री संत रूपलाल महाराज प्राथमिक मराठी शाळा अंजनगाव रोड अकोट येथे बारी समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्त भारतीय स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून बारी समाजातील यशवंत विद्यार्थी व दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तथा या वर्षातील प्रशासकीय सेवेत रुजू झालेले सर्व क्षेत्रातील शासकीय निमशासकीय सेवक यांचा यथोचित पालकासह सत्कार तथा या वर्षात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळी महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या अकोला जिल्हा निरीक्षक लक्ष्मी गावंडे यांनी विचार व्यक्त करताना आईवडिलांचे व शिक्षकांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले। यावेळी महिला मुक्ती संघटनेच्या अनुवृत्ती गुहे, रजनी मांतने, तालुकाध्यक्ष सुदेश रजाने, सुरेंद्र मोरे, सत्कार आयोजक यांच्या माध्यमातून शाळेमध्ये आयोजित केला होता। बारी समाजातील सर्व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी HSC, SSC, D.Ed, B.Ed, BSc, नीट, CET तसेच इतर कार्यप्रवण क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थींनी आपापली नावे नोंद केली होती। त्यांच्या यथोचित सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला। यावेळी कार्यक्रमाला समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच आजी माजी पदाधिकारी यांची उपस्थिती होती। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।